मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या प्रलंबित मजुरीचा प्रश्न आणि प्रशासकीय जाचक अटीविरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। चिखलदरा व धारणी तालुक्यातील मनरेगा मजुराचे थकीत पेमेंट होळीच्या सणापूर्वी करण्यात यावे आणि नवीन कामांसाठी वर्ककोटची मर्यादा शिथिल करावी, अन्यथा नरेगा आयुक्त व संबंधित यंत्रणेला काढे फासण्यात येईल, असा थेट इशारा युवक काँग्रेसने दिला आहे। या संदर्भात युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी मेळघाटातील आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। युवक काँग्रेसने आपल्या निवेदनांद्वारे होळीपूर्वी मंजुरी द्या अशी मागणी केली आहे, कारण मेळघाटातील होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र अद्याप अनेक मजुरांचे पेमेंट थकीत आहे। मजुरांच्या घरात आनंदाचा सण साजरा व्हावा यासाठी हे पेमेंट तातडीने जमा करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे। सध्या नवीन कामांसाठी वर्ककोट ओपन करण्यात प्रशासनाने जाचक मर्यादा घातल्या आहेत। यामुळे मजुराच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे। ही मर्यादा त्वरित शिथिल करून नवीन वर्ककोट खुले करावेत। चुरणीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे। तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून चुरणी आणि काटकुंभ येथे आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांचे कामे स्थानिक पातळीवर होतील। वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून वनपट्टेदार आदिवासी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे, तो तातडीने थांबवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगणे, प्रदेश महासचिव रितेश पांडव, नितेश वानखडे, उत्कर्ष देशमुख, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल, मेळघाट विधानसभा अध्यक्ष पियुष मालवीय यांच्यासह संदीप मुंदे, ललिता बेठेकर, रामलाल काळे, विकी राठोड, रामदास काजदेकर, कमलेश राठोड, अमित बेलकर, तुषार गायक, शहाब भाई, शैलेश काजदेकर, पुनाजी मोरे, धनराज आठोळे, चित्राज शेलुकर, राजेश काजदेकर, दशरथ येवले, अक्षय घुमारे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाने मजुरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, या होळीपूर्वी मजुरी मिळावी, नाहीतर कामांचे मार्ग मोकळे झाले नाही तर युवक काँग्रेस स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय।